शिवसेनेचे नेते आणि रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री भास्करराव जाधव आज रत्नागिरीत आलेत. आणि नेमके ते कुठल्या कारणासाठी आलेत? कारण गेले विधानसभेमधली त्यांची आपण बघितलेली एकंदरीत आवाज किंवा त्याच्या संदर्भात उठवलेले प्रश्न हे नेहमी चर्चेतला विषय म्हणजे विधानसभेतले भास्कर जाधव आज रत्नागिरीमध्ये आलेत. आपल्या सहकाऱ्यांसोबत आलेत, जिल्हाधिकाऱ्याकडे गेलेत. आज आपण नेमकं त्यांना विचारूया की रत्नागिरी दौऱ्याचं नेमकं आपलं नियोजन काय होतं. भास्करराव नमस्कार. नमस्कार. आपण आज रत्नागिरीत आलात, आज नेमकं जिल्हाधिकाऱ्यांना भेटलात. काय नेमकं आपल्या विकास कामं मतदारसंघातली होती का अन्य काही प्रश्नांची आपण सोडवणूक करण्याकरता रत्नागिरीत आला होता? मी आज रत्नागिरीमध्ये येण्याची प्रमुख 3 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे 5 वर्षाच्या निवडणुकीनंतर जेव्हा मी निवडून येतो त्यावेळेला प्रशासनाची 3 प्रमुख अधिकारी मंडळी असते. एक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, दुसरे पोलीस अधीक्षक आणि तिसरे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी. ही शासनाचे नाक, कान आणि डोळे अशा प्रकारची 3 प्रमुख अधिकारी असतात. सर्वसाधारणपणे मी कधीच कुठल्या अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये जात नाही, परंतु 5 वर्षातून एकदा या 3 अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन चर्चा करणं हा माझा पूर्वीपासूनचा शिरस्ता आहे आणि त्या अनुषंगाने मी आज भेटायला आलो. दुसरं, माझ्या मतदारसंघामधली काही विकासाची कामं त्याच्यावर चर्चा करणं महत्वाचं होतं. विशेष करून मी माझ्या मतदारसंघामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा किंवा त्याचबरोबर पूर्णाकृती पुतळा हा मी उभा करेन असं मी माझ्या मतदारसंघातल्या जनतेला मी शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाची पूर्तता करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्या अनुषंगानं मला काही कायदे नियम माहिती आहेत आणि म्हणून त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मी चर्चा केली. दुसरी, महिला बचत गटाकरता सरकारनं किंवा मी मागच्या वेळेला मीच मंजूर करून घेतलं होतं की महिलांनी उत्पादित केलेलं जे उत्पादन असतं, माल असतो, तो विक्री करता रेल्वे स्टेशनला गाळा चिपळूणला मिळावा. हा चव्हाण साहेब हे असताना जिल्हाधिकारी असताना त्यांनी खेड, चिपळूण आणि रत्नागिरी 3 ठिकाणी मंजुरी दिली होती. त्यातला चिपळूणचा सध्या बंद आहे, तो पुन्हा सुरू करावा याकरता मी त्या ठिकाणी आलो होतो. कुठलीही येणारी कारखानदारी जी आहे त्या कारखानदारीमध्ये 80% स्थानिकांना, भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे हा नियम आहे. माझ्या मतदारसंघामध्ये लोटे MIDC आहे आणि तिथं स्थानिकांना प्राधान्य मिळावं याकरता म्हणून जिल्हाधिकाऱ्यांजवळ मला चर्चा करायची होती. माझ्या मतदारसंघातलं क्रीडा संकुल, तशी रत्नागिरी जिल्ह्यातली 9च्या 9 क्रीडा संकुलं रखडलेलीच आहेत, परंतु माझ्या विरोधी पक्षाच्या लोकांनी माझ्या मतदारसंघातलं एक अर्धवट राहिलेलं क्रीडा संकुल त्याचे 4ही बाजूने फोटो काढले आणि एका क्रीडा संकुलाच्या बाबतीत हा भास्कररावांचा आदर्श विकासाचं मॉडेल अशा पद्धतीची त्यावेळेला टिंगलटवाळी केली. मी तो विषय काही फार मनावर घेतला नाही, कारण शेवटी लोकांना कळून चुकतं एक क्रीडा संकुल फक्त भास्कररावांनी उभं केलं का, बाकी काही काम केलं नाही का. पण ते क्रीडा संकुल पूर्णत्वास नेणं ही माझी जबाबदारी आहे. मी केवळ ती टीका म्हणून दुर्लक्ष केलं नाही, तर तो सुद्धा विषय आपण आज मार्गी लावला. त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये खेडमध्ये एक गावामध्ये, चिपळूणमध्ये, रामपूरमध्ये आणि गुहागरमध्ये, आबलोलीमध्ये जी प्राथमिक आरोग्य केंद्र होती त्यांना आपण आरएचचा म्हणजे ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळवून घेतला. 2021-22 साली उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये राजेश टोपे त्यावेळेला आरोग्य मंत्री होते तेव्हा आपण घेतला. परंतु काही तांत्रिक गोष्टीमुळं त्याला अजून आरएचचा जरी दर्जा मिळाला असला तरी सुद्धा तिथं स्टाफ मिळणं, काही इमारती उभ्या राहणं हे विषय थोडेसे पेंडिंग होते. तेही विषय आपण त्या ठिकाणी मार्गी लावण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला. आणि तिसरी गोष्ट की आपण RGPPL इथं निरामय हॉस्पिटल जे उभं राहिलेलं आहे त्या काळामध्ये पूर्वीचं यंद्रॉन, ते हॉस्पिटल मी सुरू करू शकलो नाही म्हणून निवडणुकीमध्ये त्याचं अनेकांनी भांडवल केलं, माझ्यावर टीका केली. ते हॉस्पिटल चालू करण्याचा यापूर्वी देखील आपण अनेक वेळा प्रयत्न केला, पण ते हॉस्पिटल पुन्हा एकदा आपण चालू करण्याचा प्रयत्न करावा या उद्देशाने आपण आता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे त्या संदर्भामध्ये बैठक घेतली आणि तोही विषय मार्गी लावण्याचा ठरवला. अशा पद्धतीनं महिला बचत गटाकरता एक भवन आपण मंजूर केलेलं आहे. ते थोडं CRZच्या मुळे त्याचं काम सुरू होत नाहीये अडचणीमुळे, तोही विषय आपण मार्गी लावला.
अशा पद्धतीनं काही विषय हे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं आपण घेऊन आलो आणि त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना बोलवून एक बैठक झाली. हा दुसरा विषय झाला. आणि तिसरा विषय, आज संपूर्ण कोकणपट्टीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा मी एकमेव आमदार निवडून आलेलो आहे. आज माझी जबाबदारी वाढलेली आहे की माझ्या पक्षाच्या लोकांना आता तसा विचार जर केला तर शासन दरबारी योग्य तो मान सन्मान मिळाला पाहिजे. त्यांच्या शब्दाचं महत्व कमी होता कामा नये. किंबहुना त्यांचा लोकप्रतिनिधी आता कोणी नाही, त्यांचा आमदार नाही, खासदार नाही, म्हणून त्यांच्याकडे कोणीही दुर्लक्ष करावं असं जर झालं तर ते दुर्लक्ष होणार नाही याची जबाबदारी नैतिक दृष्ट्या आता माझ्यावर आलेली आहे. कारण मी एकटा निवडून आलेलो आहे. मला कोणी सांगण्याची गरज नाही, ती माझीच जबाबदारी आहे की संपूर्ण कोकणपट्टीमध्ये आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आधार देणं, यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना जिथे कुठे मदत लागेल त्या मदतीला उभं राहणं, त्यांना जिथं कुठे शासन दरबारी त्रास दिला जाईल त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं, पोलिसांचा अनेक ठिकाणी गैरवापर करून, दुरुपयोग करून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न होतोय, तिथं सुद्धा अधीक्षकांबरोबर म्हणजे पोलीस एसपींबरोबर मी आज बैठक घेऊन त्यांनाही मी कल्पना दिली की साहेब, कदाचित आमची सत्ता आली नाही हे आम्हालाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. आज आमचं एक काळ या संपूर्ण भागामध्ये वर्चस्व होतं. कदाचित निवडणुकीच्या माध्यमातून हे वर्चस्व कमी झाल्यासारखं वाटत असेल, पण आजही शिवसैनिक जिवंत आहे. कुठे अन्याय जर झाला तर या शिवसैनिकांच्या पाठीमागं, या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागं मी आहे, ही सुद्धा जाणीव प्रशासनाला करून द्यावी, असे 3 प्रमुख हेतू घेऊन मी आज रत्नागिरीमध्ये आलेलो आहे. टाइम डिजिटल करता किशोर मोरसह दीपक मोहिते, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.